लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. 12वी उत्तीर्ण विद्यार्थी, पालक तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना केंद्रीकृत प्रवेश प्रक्रिया म्हणजे CAP संदर्भात अचूक आणि अधिकृत मार्गदर्शन मिळावे या उद्देशानं ASM नेक्स्ट जेन इंजिनिअरिंग कॉलेज पुणे यांच्या वतीनं विशेष CAP अर्थात गायडन्स सेमिनार 2026चं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे मार्गदर्शन शिबिर शनिवार दिनांक 20 जून 2026 रोजी सकाळी 10 वाजता शर्मन हॉल, गुरुदक्षिणा ऑडिटोरियम, प्रिन्सिपल TA कुलकर्णी विद्यानगर कॉलेज रोड नाशिक येथे आयोजित करण्यात आलं. या शिबिरामध्ये अभियांत्रिकी, फार्मसी, MBA, MCA आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेतील विविध टप्प्यांबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं जाणार आहे. यामध्ये ऑनलाईन नोंदणी, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेरिट लिस्ट, ऑप्शन फॉर्म, CAP राऊंड्सचे नियम तसेच फ्रीज, फ्लॉट आणि स्लाइड पर्यायांची माहिती दिली जाणार आहे. याशिवाय चुकीची कॅटेगरी निवड, जात वैधता प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, EWS उत्पन्न प्रमाणपत्र, गॅप सर्टिफिकेट यांसारख्या प्रवेश प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जाणार आहे. तसेच AICTE, DTE, CET सेल यांच्या मार्गदर्शक तत्वांसह मायनॉरिटी इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स, FRA फी संरचना, सीट मॅट्रिक्स आणि आरक्षण नियम यांचाही आढावा घेतला जाणार आहे. तसेच महाडीबीटी, शिष्यवृत्ती, SC, ST, OBC, VJNT, SBC, EWS, TFWS तसेच मायनॉरिटी स्कॉलरशिप या योजनांबाबत स्वतंत्र सत्र आयोजित करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रियेत होणाऱ्या चुका टाळण्यासाठी मार्गदर्शन केलं जाणार आहे. हे मार्गदर्शन सत्र तांत्रिक शिक्षण क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापकांमार्फत घेण्यात येणार आहे. प्रोफेसर डॉक्टर आरिफ मंसुरी आणि प्रोफेसर डॉक्टर केतन संजय देसले हे संपर्क प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत. नमस्कार, मी डॉक्टर केतन संजय देसले, औद्योगिक शिक्षण मंडळ म्हणजेच ASM ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या नेक्स्ट जेन टेक्निकल कॅम्पसतर्फे सर्वांचं हार्दिक स्वागत. ASM नेक्स्ट जेन टेक्निकल कॅम्पसतर्फे आपण नाशिक जिल्ह्यामध्ये नुकतेच 12वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस म्हणजेच CAP प्रोसेस या संदर्भात एक मार्गदर्शन पण एक सेमिनार आयोजित केलेला आहे. याचं उद्दिष्ट असं आहे की सध्या सगळ्या CETचा रिझल्ट हा लागलेला आहे आणि विद्यार्थी हे वेगवेगळ्या कोर्सेससाठी आपल्या ॲडमिशनसाठी बघतायत. मग ते इंजिनिअरिंग असो, डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा नंतर इंजिनिअरिंग असो किंवा अजून कुठले BCA, MCA, MBA या सगळ्या कोर्सेसचे ॲडमिशन्स हे चालू आहे. ह्या सगळी प्रोसेस ही सेंट्रलाइज पद्धतीने होते. म्हणजे आपली जी DTE आहे, डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन, महाराष्ट्र गव्हर्नमेंट यांच्यातर्फे ही सगळी प्रोसेस ही सेंट्रलाइज पद्धतीने होते. तर या संदर्भात आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे, याचं जे काही शेड्यूल आहे, याच्यामध्ये कोणत्या चुका स्पेसिफिकली टाळाव्या, या सगळ्या गोष्टींबद्दलचं आपण मार्गदर्शन या सेमिनारमध्ये करतोय. तसंच ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट फॅक्टर असतो तो म्हणजे कट ऑफ. त्याच्यानंतर दुसरा असतो आपण ऑप्शन फॉर्म जे भरतो, म्हणजे आपण कोणते पर्याय निवडतोय आणि ते पर्याय कसे अरेंज करतोय. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दलचं आपण डेमॉन्स्ट्रेशन, एक प्रात्यक्षिक सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दाखवणार आहे. सो त्या संदर्भात मुलांचा जो एक मनामध्ये भीती असते की नाही आता मला ऑनलाईन ह्या पद्धतीमध्ये कसं हा फॉर्म भरायचा, कोणते ऑप्शन्स वरती ठेवले पाहिजे, कट ऑफ कसा चेक करायचा, कारण मागच्या 2-3 वर्षांचा कट ऑफ हा या सगळ्या प्रोसेसमध्ये आपल्याला लक्षात घ्यावा लागतो. तसंच ह्या सगळ्या ॲडमिशन प्रोसेसमध्ये अजून एक महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे वेगवेगळ्या स्कॉलरशिपच्या स्कीम्स. सो महाराष्ट्र गव्हर्नमेंटतर्फे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या स्कीम्सला अप्लाय करता येतं. काही स्कीमला आत्ता अप्लाय करता येतं, काहींना ॲडमिशन झाल्यावर करता येतं. तर या संदर्भात सर्वात बेसिक रिक्वायरमेंट असते ते म्हणजे त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स. सो या डॉक्युमेंटबद्दल सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतोय की तुम्ही एखाद्या स्कीममध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, त्याचा फायदा घ्यायचा असेल, तर कोणत्या डॉक्युमेंटची पूर्तता तुमच्याकडे असली पाहिजे, ॲडमिशन प्रोसेस सुरू होण्याच्या आधी कोणते डॉक्युमेंट्स आपल्या हातात रेडी पाहिजे. सो या संदर्भात डिटेल मार्गदर्शन आमच्या संस्थेतर्फे आम्ही इथे करतोय. तसंच अजून एक महत्त्वाचा पार्ट आपण याच्यामध्ये कव्हर करतोय ते म्हणजे या सगळ्या शैक्षणिक संस्थांची उपलब्ध असलेली फीज, ज्याला आपण FRA अप्रूव्ड फीज म्हणतो. सो या फीजबद्दल
त्याच्यामध्ये असलेल्या अवेलेबल स्कॉलरशिप्सबद्दल, ह्या सगळ्यांबद्दलचं डिटेल मार्गदर्शन आपण ह्या सगळ्या सत्रामध्ये करणार आहे. सो माझं ASMच्या नेक्स्ट जेन टेक्निकल कॅम्पस तर्फे सर्व नाशिककरांना असं आव्हान आहे की आपण येत्या 20 जूनला म्हणजेच शनिवारी शर्मन हॉल, गुरुदक्षिणा ऑडिटोरियम, कॉलेज रोड इथे या सत्राचं आयोजन केलेलं आहे. तर अशा सगळ्या विद्यार्थी तसेच त्यांचे पालक यांना नम्र आवाहन आहे की त्यांनी आपल्या या सत्राचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. विद्यार्थी, पालक, करिअर समुपदेशक तसेच महाविद्यालयांच्या प्रवेश विभागातील कर्मचाऱ्यांनी या सेवाभावी उपक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांनी केलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.